जालना जिले के जाफराबाद तहसील में जल जीवन मिशन की पाइपलाइन बिछाने को लेकर विवाद गहरा गया है। महिला सरपंच और उनके पति की गिरफ्तारी के विरोध में कांग्रेस कार्यकर्ताओं, किसानों और ग्रामीणों ने पुलिस थाने में धरना दिया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि किसानों की शिकायत पर कार्रवाई करने की बजाय पुलिस ने कंपनी प्रबंधन की शिकायत पर सरपंच दंपति को गिरफ्तार कर लिया। उन्होंने कंपनी के जिम्मेदार अधिकारियों पर भी मामला दर्ज करने और निष्पक्ष जांच की मांग की है। इस न्यूज में इतना ही। अन्य खबरों के लिए जुड़े रहिए ITN नेशनल के साथ। मी कोल्हापूर ग्रामपंचायतमध्ये त्यांना जल जीवन मिशनची पाईपलाईन चालली जाफराबाद सोराळा मार्गे, जाफराबादपासून सोराळा शिल्लो, त्या संदर्भात मी त्यांना विचारणा केली, दुपार अडवणूक केली। त्यांनी मला 12 वाजेलाच माझं पूर्ण कुटुंब उचलून आणलं आणि पोलीस स्टेशनला बसवलं। ते तुम्हाला म्हणतात की गुन्हा दाखल नाही, मग गुन्हा दाखल नाही तर आम्हाला आणण्याचं कारण काय आणि इथं बसवण्याचं कारण काय? बरं, पाईपलाईन काही कायद्यात बसत नाही, माझी जमीन आहे, माझे सातबार आहे, ऑलरेडी त्याचं रिट पिटिशन दाखल आहे कोर्टामध्ये। तरी मी त्यांना समजून सांगितलं, एवढंच नाही तर त्यांना पूर्ण कागदपत्र दाखवली, पण तरी तेच मानायला तयार नाही, फक्त उचलून न्यायचं आणि पोलीस स्टेशनला बसवायचं। याच्या पलीकडे दुसरं काही नाही। आता इथं आलो, इथं बी विचारलं तर अजून गुन्हा दाखल केला नाही। 12-1 वाजेचा आणेल, अजून 8 वाजले तरी गुन्हा दाखल नाही। आणि याच्यात त्यांना जे सांगायचं मला ते फक्त कायद्याच्या चौकटीत उद्या कोर्टात जाऊन सांगू, काय उत्तर द्यायचं ते त्यांना कोर्टात द्या। आता त्यांनी जवळ बसवलं तोपर्यंत तर तसे आम्हाला पूर्ण कुटुंब इथे घेऊन आलेत ते 12-1 वाजेपासून सनी। तर आता त्यांच्यावर अवलंबून आहे ना, कारण त्यांच्या ताब्यात यावं। काय नाव आपलं? गजानन भीमराव जाधव, जाफराबाद, गट 32। जाफराबाद तालुक्यामध्ये कोल्हापूर ग्रामपंचायतचे सरपंच व सरपंचाचे पती आणि त्यांचा मुलगा दुपार आम्हाला 12 वाजता फोन आला की बा आम्हाला जे कधी पोलिसनी उचलून आणलं। मी बाहेर होतो, आल्याच्या नंतर बघितलं तुम्हाला 3 वाजता आल्याच्या नंतर जाफराबाद पोलीस स्टेशनला यांना इथं उचलून आणले। अर्धे जे कधी कमीत कमी गावातले 100 लोक इथं आलेले होते, परंतु इथं विचारलं कोणताही गुन्हा दाखल नव्हता, त्याच्यावर कोणती कारवाई नाही, तो उचलून कोणत्या आधारे आणलं। याचा सर्वप्रथम मी पोलिसचा निषेध करतो की पोलिसने जे कधी हे जे कृत्य केलं हे नियमबाह्य केलं। पोलिसला हे अधिकार नसताना त्यांनी जे कधी त्याचा जे कधी अधिकाराचा दुरुपयोग करून म्हणजे तुमच्या जे कधी याच्या कपड्याचा दुरुपयोग केला आणि तुम्ही जे गव्हर्नमेंटने जे दिलेले ड्रेस त्याच्या शक्तीचा जे कधी तुम्हाला विसर झालेला आहे असंच मला वाटतं। जाफराबाद तालुक्यामध्ये कोल्हापूरच्या जवळची जी आज पाईपलाईन चालली जाफराबाद ते सिल्लोड लाकोबारधरीपासून, त्याच्यामध्ये कोल्हापूरचे जे कधी सरपंचपती गजाननराव जाधव यांच्या मालकीची ती जमीन आहे। त्या जमिनीच्या बाबतीमध्ये 2018ला त्यांनी हायकोर्टामध्ये एक रिट दाखल केलेली आहे की मला जमिनीचा रोडच्या बाबत जे रोड गेला आमच्या शेतातून त्याचा मोबदला अजून मला मिळालेला नाही। त्याची केस तिथं पेंडिंग आहे आणि ती केस पेंडिंग असताना आज यांनी तिथून पाईपलाईन चालली, तर पाईपलाईनवाल्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना विचारलं तेवढी आम्हाला कलेक्टर मॅडमचा आदेश, मी कलेक्टर मॅडम त्यांनाही फोन केला, त्यांनी असा कोणता आदेश दिलेला नाही आहे। त्यांनी काय मदत करा याचा अर्थ असा नाही की तुम्ही न गुन्हा दाखल होता कोणाला बी उचलून आणा, कोणाला जे कधी तिथं जे कधी म्हणजे हे करा, नियमामध्ये बसून तुम्हाला जे कधी त्या गोष्टी करावं लागतं। परंतु नियम तुम्ही ज्या लोकांना त्याचं पूर्ण घरी तो उचलून आणलं, जे लोक दहशत निर्माण करण्याचा तुमचा प्रकार होता असंच त्यांना बरं लागलं। दुसरी गोष्ट यांना इकडे उचलून आणलं, तिकडे तिकडे पाईपलाईन आहे की जिथं त्या रोडलाच अजून त्या रोडचंच पैसे त्यांना भेटलेले ते तीच जमीन त्या सरपंचाच्या जे कधी मालकीची आहे, तर त्या पाईपलाईनला परवानगी देणारे कोण? दुसरी गोष्ट, ज्या डिपार्टमेंटनं यांना जे कधी परवानगी दिली होती तर त्यांनी ती परवानगी दाखवा। यांना जे कधी तुम्ही कायद्याच्या हिशोबाने कायद्याने केलं असतं, याच्यावर FIR दाखल केला असता आणि यांना आणलं असतं, माझं काही म्हणणं नाही। पण आता 8 वाजले, 12 वाजेपासून या लोकांना बिगर आणणं पाण्याचं तुम्ही इथं आणलं, याच्यावर 8 वाजेपर्यंत अजून FIR दाखल नाही। म्हणजे तुमचं चाललं काय? तुम्ही कोणालाही उचलं तर कोणाला आणायचं, म्हणजे तुम्ही कोणाच्या बरोबर म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून कोणालाही लोकांना त्रास देणार आहे का? शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी आज शेतकरी हा मशागतीसाठी परेशान आहे। आज पावसाळ्यात कोणी पाईपलाईन करतं का? पावसाळ्यामध्ये पाईपलाईन कोणताच डिपार्टमेंट मला नाही वाटत की पावसाळ्यामध्ये परवानगी देतं की पाईपलाईन करायचा। मग पावसाळ्यामध्ये उन्हाळा गेला पुरा, तुम्ही का उन्हाळ्यात का नाही पाईपलाईन केली? आज त्याची मिरची आहे, बाकीच्या गोष्टी आहे आणि ऑलरेडी नियमात ते त्याच्या मालकीचं शेत आहे। तुम्ही कायद्याच्या हिशोबाने ते जायला पाहिजे, त्याच्या सगळ्या परवानग्या घ्यायला पाहिजे होतं। तुम्ही काही न करता त्याच्यावर दादागिरी करून त्यांना उचलून आणलं, त्याचा मी निषेध करतो आणि पोलिसला तुमच्या माध्यमातून सांगतो की आता
तुमच्या दादागिऱ्या करण्याचा पिरियड जे कधी कमी करा. तुमचा संपत आलेला आहे. अतिरेक झाल्याच्या नंतर जे कधी क्रांतिकारी तयार होतो, जे भगतसिंग जे तयार झाले अशाच याच्यातून झालेले. तुम्ही जी जाफराबादमध्ये येऊन इथं जे सामान्य लोक जे राहत आहे या सामान्यावर दादागिरी करून जे तुम्ही जे करताय याचे हे चुकीचं आहे. याचा मी परत एकदा निषेध करतो. संबंधित अधिकारी सरपंच असल्या कारणाने त्यांना या ठिकाणी आणला असं त्यांचा आरोप आहे. डिपार्टमेंटने कोणाच्या तरी दबावाखाली अशी कारवाई केली त्यांचा असा आरोप. काय सांगू? जल जीवन मिशनची ही जी पाईपलाईन आहे तर ही खडकपूर्णा धरणाच्या बॅकवॉटर मधून सिल्लोड पर्यंत ही पाईपलाईन जात आहे. यामध्ये राज्य सरकारचा प्रकल्प आहे. त्यामुळे कलेक्टर मॅडमने आम्हाला या प्रकल्पासाठी ज्या ठिकाणी कुठे अडथळा येईल त्या ठिकाणी मोफत बंदोबस्त पुरवण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आज रोजी या अगोदरपासून पूर्वी 1.5 महिन्यापूर्वी पासून हे प्रकरण चालू आहे. त्यावेळेस हे संबंधित गजानन जाधव यांना तहसीलदार साहेबांसमक्ष ज्या काही निर्णय आहे, जे काही कायदेशीर बाजू आहे त्या समजून सांगितल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं प्रकरण हायकोर्टात आहे. त्यावेळेसही आपण वारंवार त्यांना हायकोर्टातील प्रकरणाच्या निकालाची वाट पाहण्याची संधी देऊन स्टे आणण्याची संधी देऊन आजपर्यंत ते स्टे आणलेला नाही. काल त्यांची त्या प्रकरणात तारीख होती. त्या संबंधाने सुद्धा हायकोर्टाने काही निर्णय दिलेला नाही. तर त्याला 3 आठवड्याची मुदतवाढ दिलेली आहे. पुढची हिअरिंग 3 आठवड्यानंतर होणार आहे आणि त्यामुळे सदरची जागा ही नॅशनल हायवे अथॉरिटीच्या ताब्यात असल्याने त्यांनी जल जीवन मिशनला या त्यांच्या जागेतून पाईपलाईन टाकण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि सदर पाईपलाईनसाठी कामात अडथळा येऊ नये म्हणून आम्हाला बंदोबस्त पुरवण्याचे आदेश होते. आज रोजी त्यांनी काम सुरू केले असता गजानन जाधव आणि त्यांच्या पत्नीने तिथे अडवणूक केली म्हणून त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे. त्यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करणे चालू आहे. कायदेशीर कारवाई चालू आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्यांना अटक केला असं त्यांचा आरोप. अटक केलेलं नाही त्यांना आणि किरकोळ गुन्हा असल्यामुळे यामध्ये अटक नाही. त्यांना आम्ही नोटीस देऊन समज देणार आहे पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी. मग त्यांनी आता जेव्हा धरणं आंदोलन पोलीस स्टेशन समोर केलेलं आहे त्या संदर्भात काही नाही, त्यांनी गावातले लोक जमवलेले आणि ते सरपंच असल्यामुळे साहजिकच त्यांच्या सोबत लोक आलेले. त्यांचं म्हणणं आहे की सरपंच बळी असल्या कारणाने त्यांना न नोटीस देताना काही एफआयआर दाखल करताना या ठिकाणी अटक केली. त्यांचं म्हणणं आहे की अजून बी गावातले महिला अजून येऊ शकत होत्या पण रात्रीचा वेळ असल्यामुळे येत नाही असं त्यांचं म्हणणं. तसं काही नाही. सरपंच असण्याशी काही संबंध नाही. ते कामामध्ये त्यांनी तिथे अडथळा निर्माण करत होत्या म्हणून त्यांना अडवणूक करत होत्या म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला आणलेलं. त्यांचा असा एक आरोप आहे पोलीस डिपार्टमेंटचा की आम्हालाही ते उचलून आणलं तिथे काम सुरू केलं असं त्याच्यावर काय काम चालू होतं. त्यांना घेऊन आलेलो आहे आम्ही. कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत. आता गुन्हा दाखल झालाय का? चालू आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे.